चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्राचीन काळामधील जे तक्षशिला विद्यापीठ होतं ते खूप फेमस असं विद्यापीठ होतं आणि सिकंदर राजाबरोबर आलेला जो ग्रीक इतिहासकारांनी तक्षशिलाचे वर्णन केलेले आहे की ग्रीसमध्ये कोठेही अशा प्रकारचं विद्यापीठ अस्तित्वात नव्हतं, असं वर्णन तक्षशिला युनिव्हर्सिटीचं केलेलं आहे. तर चला या संदर्भामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आज आपण अभ्यासणार आहोत. तर पहिलाच पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे, तक्षशिला हे भारतीय व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे शहर होते. सध्या ते पाकिस्तानमध्ये आहे. पुराणतत्त्वीय पुराव्यानुसार ते इसवी सन पूर्व 6व्या शतकात वसले. गौतम बुद्धाचा समकालीन असलेला जीवक नावाचा वैद्य तक्षशिला विद्यापीठात शिकलेला होता. मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचेही शिक्षण तक्षशिला युनिव्हर्सिटीमध्ये झालेले होते. व्याकरणकार पाणिनी हे सुद्धा तक्षशिला विद्यापीठात शिकलेले होते. चरक हा वैद्य हा सुद्धा तक्षशिला विद्यापीठामध्ये शिक्षण झालेले होते. सिकंदराज बरोबर आलेला जो ग्रीक इतिहासकारांनी ही तक्षशिलेचे वर्णन केलेले आहे. ग्रीकमध्ये कुठेच अशा प्रकारचं विद्यापीठ अस्तित्वात नव्हते आणि या विद्यापीठात वैद्यकीय, वाङ्मय, बौद्ध तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र या अशा विविध विषयाचे शिक्षण दिले जात असे.